पण तुम्हाला बी लय पुळका यांचा. तुम्हाला बी फसवलं याने. आधी तुम्हाला भरीला पाडलं फिरायला जावं म्हणून, आणि तुमच्याकडनं आम्हाला भरीला पाडलं. सगळं सगळं ठरवून केलं होय तुम्ही. हा, तेच म्हणलं, ह्या माणसानं आयुष्यात एक गोष्ट केली नाही आमच्यासाठी आतापर्यंत जे काय केलं ते आमच्या आई साहेबांनी केलंय. आणि ह्याला बरं सुचायला लागलं प्लॅनिंग. हा, एवढा होतोय तुमचा. बरोबर आहे, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर गोळी झाडली यांनी. कसली माहित होतं ना, मी इथं असताना हे काय करणं यांना शक्य नव्हतं. चांगलं माहित होतं यांना. त्या ओंक्याला शिवानी वहिनीनं पण हाताला घेतलं ना. पण काय माणूस आहे, किती जणांचा वापर करून घेतला स्वतःच्या कारस्थानासाठी. अक्षरा, मी काही ठरवून केलेलं नाहीये. हे कसलंही प्लॅनिंग नव्हतं अक्षरा. मी सांग त्याला. तुमचा एक शब्द ऐकून घ्या. शांत व्हा, त्यांचं ऐकून घ्या प्लीज. शांत व्हा तुम्ही. काय ऐकून घेऊ? मला थोबाड बघायचं नाही याचं. हे सगळं काय बोलताय तुम्ही? वडील आहेत ते तुमचे, असं का करतील ते? हे त्यांनी मुद्दामून केलेलं नाही अधिपती. खरंच त्यांची बाजू एकदा ऐकून घ्या. हे अचानक घडलंय सगळं. पण तुम्ही त्यांची बाजू का घ्यायला लागलाय मला कळत नाही. तुम्हाला जर एवढं माहित आहे यांनी आमच्या आई साहेबांना घरातनं बाहेर काढले, तरी तुम्ही त्यांची बाजू घ्यायला लागलाय. मला पटवून सांगताय तुम्ही नाही, मी पटवून नाही सांगत आहे तुम्हाला. तर काय करताय? अहो, जे घडलंय ते फक्त समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला मुद्दाम नाही केलंय त्यांनी. काय सांगू नका, मला सगळं माहित आहे. यांनी मला सांगायची गरज नाही काय झालंय आणि काय नाही, ते मला सगळं माहित आहे. उपकरांची जाणीव न ठेवणारा पाताळ यंत्री असा माणूस आहे ह्यो. आपण लावलेली आग ना कोणीच इजवू शकणार नाही. चंचे, आग इजली बी नाही पाहिजे. म्हणजे बघ की, आपण या लोकांसाठी एवढं काय काय केलं, तर या लोकांनी आपली काय बी किंमत नाही ग. ताई तर काय रोज पान उतारा करायची, असं दाखवून द्यायची का तिच्यामुळं आपल्याला या घरात राहायला मिळतंय. आणि मोठे मालक जे तोंडाला येईल ते बडबड करत बसतात आणि आपण मात्र ते गप गुमान ऐकायचं. काय बी बोलू शकत नव्हतो. अगं मम्मी, पर आपण आता बोलू शकतोय की. आणि आता असं बोलायचं ना तर आपण लावलेली आग इजायलाच नाही पाहिजे. त्याच्या घराची नप्पा राग झाली पाहिजे. रोज कळ लावायची आणि मजा बघत बसायची. एकदम बरोबर बोललीस बघ चंचे तू. आपण अगदी तसंच करायचं, सोडायचं नाही त्यासनी. मी का नाही एक गोष्ट ऐकली होती. एका गावात का नाही एक माणूस असतो. त्या माणसाला त्या गावातल्या घराघरात भांडणं लावायची सवय असते. तो काय करायचा, रोज कोणाची ना कोणाची तरी भांडणं लावत बसायचा. एकदा का भांडण लागलं का मग घरी येऊन भरपेट जेवायचा. आपण बी तसंच करायचं. यांच्यामध्ये भांडणं लावायची आणि आपण मात्र मज्जा घ्यायची. त्याच्यावर आपण आपलं पोट भरायचं. फूट पडली पाहिजे या माणसांमध्ये, घर फुटलं पाहिजे. मम्मी, मला सांग, यांचं घर फोडून आपल्याला काय फायदा आहे? म्हणजे अगं मम्मी, म्हणजे दुसऱ्याच्या नुकसानी जर आपला फायदा होत असेल ना तर ते नुकसान करण्याचा अर्थ आहे ना. एवढ्यावरच थांबायचं नाही आपल्याला. म्हणजे तुझ्या डोसक्यात काय आहे ते तर सांग. हाय अंबाबाई, मी तुझा जप करते. तुला कळतंय ना गो माझ्या मनात काय चाललंय ते. अधिपतीला कळायच्या आत भुवया घरात येऊ दे. त्याचं काय कहर होईल त्याचा काय बी नेम नाही बघ. तू लवकर परत घरी येऊ दे. तिला घरी यायची बुद्धी दे अंबाबाई, बुद्धी दे. आजी, आजी लवकर बाहेर चला. काय झालं? अहो, धाकलं सरकार लय चिडल्यात. मोठ्या मालकाच्या अंगावर धावल्यात. कशा पायी? काय झालं दोघांच्यात? मला वाटतं त्यासनी कळलंय की सरकारसनी मोठ्या मालकांनी बाहेर काढले म्हणून. काय? अरे देवा, ज्याचं भ्या होतं तेच झालं. आजी लवकर चला. एकट्या वहिनी साहेब पुऱ्या पडणार नाहीत. लय डोकं फिरलंय धाकल्या सरकारांचं. चला लवकर तुम्ही. वय वय चल. मी सांगतो की तुम्हाला काय झालं ते. ज्या बाईनं ह्यांचं अख्खं आयुष्य सांभाळलं, त्या बाईनं ह्यांचं आई विना पोरकं झालेलं पोर सांभाळलं. त्या पोराला एवढा जीव लावला की त्या पोराला बी त्या आईशिवाय दुसरं काही सुधरना. आणि म्हणताना ती बाई ह्यांच्या डोळ्यात कायम खुपत होती. ते ह्यासनी कवाच जमलं नाही. ते सगळं आमच्या आईसाहेबांनी करून दाखवलं. ह्यो राग स्वतःच्या करंटेपणाचा राग होता आणि तो रागाने काढला आणि आमच्या आईसाहेबांना तुम्ही बाहेर काढलो घरात. तुम्हाला काय वाटलं नाही? स्वतः काय करायला जमलं नाही तुम्हाला. जी बाई इथं करत होती, अख्खं घर जिनं सांभाळलं, ह्यांची आजारपणे काढली, ह्यासनी बरं केलं आणि आता धड दोन पायांवर उभं राहता येते तर घराबाहेर काढलं त्यांना. काय काय नाही केलं त्या माऊलीने ह्या घरासाठी.
आमची लहानपणीची सगळी दुखणी खुपणी काढली. आम्हाला लहानाचं मोठं केलं. आमच्या सगळ्या इच्छा पुरवल्या त्यांनी. पोरका होतो मी, मातीचा गोळा. आम्हाला जे काय घडवलं ना आमच्या आईसाहेबांनी घडवले. आणि आज आमच्या आईसाहेबच आमच्या जवळ नाहीत ह्यांच्यामुळे. तुम्हाला समजवतो त्या नव्हत्या, तुमच्यासमोर गयावया करत होत्या त्या. घरातनं बाहेर काढू नका म्हणून गयावया करत होत्या. आणि तरी तुम्ही आमच्या आईसाहेबांनी लाथाडलो. असं का केलं असेल हो तुम्ही? काय ऐकलं नाही तुम्ही त्यांचं? काय वाटलं असेल हो आमच्या आईसाहेबांनी? एवढ्या यातना झाल्या असतील आमच्या आईसाहेबांच्या मनाला. तुम्ही काय ऐकलं नाही? तुम्हाला आज कशी वाटली नाही हो? कुठे फेडणारी पापा? कुठे फेडणारी पापा? लाज कशी वाटत नाही? लाज कशी वाटत नाही तुम्हाला? लाज कशी वाटत नाही? आणि अगं आज्जे, तुझ्या तर लेकीला खरा बाहेर काढलं या माणसाने. तुला काय वाटत नाही? तू खोटं बोललीस माझ्या संग. का खोटं बोललीस तू? तुम्हाला काय सांगितलं? मौन व्रत आहे आईसाहेबांचं. मी तुला विचारलं का नाही त्यांचा फोन बंद लागा लागलाय? का बंद लागा लागलाय? तू काय म्हणलीस? खराब झालाय फोन, बंद ठेवलाय त्यांनी. तुला काय वाटलं नाही? तुझ्या लेकीपेक्षा ह्यो माणूस महत्वाचा वाटतोय तुला. ह्यो माणूस. अधिपती ऐकून तरी घे. काय ऐकायचं नाही का मला? तुझं मी काय ऐकायचं नाही? मला पुरेच काय ऐकायचं नाही. तुम्हाला आधी सांगितलं असतं तर मी सगळं सोडून हायास आलो असतो घराकडे परत. अरे तुम्ही परत येऊ नये म्हणूनच नव्हतं सांगितलं. तुम्ही का बसव? शांत व्हा अधिपती. समद्यानी शांत व्हा. समद्यानी शांत व्हा. ही असली भांडणं नको या घरात. काय बोलतेस अगं तू आजी? ज्या घरात आमच्या आई साहेब नाहीत त्या घरात माझा काही जीव लागत नाही बघ, तुला सांगतो. त्या घराचा आत्मा काढून टाकला या माणसानं. तुम्ही हाताला धरून बाहेर काढलं ना आमच्या आई साहेबांनी. विषय संपला. तुम्हाला पण ह्या घरात राहायचा आता काय अधिकार नाही. 4 वाजता अगं हे चंचे अगं सांग की कधीपासून विचारायली. अगं सांग की काय आहे तुझ्या डोसक्यात? मम्मी माझ्या डोसक्यात का नाही एकच गोष्ट आहे बघ. म्हणजे अधिपती नसताना मोठ्या मालकांनी फायदा घेतला आणि मावशीला घरातनं बाहेर काढलं. हा आता मावशी तशी बी नाहीच आहे. तर ती नसल्याचा फायदा घ्यायचा आणि आपण या घरावर सत्ता मिळवायची. कोण खुळ देणार आहे आपल्याला सत्ता? मम्मी कोण देत नसतंय, आपल्यालाच आपली मिळवायला लागणार आहे. ती जी काय प्रॉपर्टी आहे ना समजा मोठ्या मालकाची, ती आपल्या नावावर करून घ्यायची. कसं जमल आपल्याला? अगं मम्मी जमल काय? मी सुरुवात बी केले. उगाच नाही जात मी फॅक्टरीमध्ये कामाला. आता हळूहळू त्या मोठ्या मालकाचा विश्वास मिळवणार आणि फॅक्टरी मधलं ना समजा काम बी समजून घेणार. एक कागदपत्र बी लागलेच माझ्या हाताला. काय सांगायलीस चंचे? काम सुरू बी केलंस? अगं मम्मी खरं तर आतापर्यंत काम संपत बी यायला पाहिजे होतं, पण तो नेमका वंक्या ढंक्या त्या अधिपतीचा चमचा तो टपकला ना. 2 फायली हाताला लागलेल्या ग, तिथंच टाकून यायला लागल्या मला. पण टेन्शन घेऊ नका, कधी ना कधी संधी भेटेलच. मग संधी भेटली तर मी काय ती सोडत नसते. अगं वय चंचे, पर अधिपतीने त्या आधीच जर ताईला शोधून काढलं तर? अगं मम्मी ती काय एवढ्या लवकर सापडत नसती. फोन बी बंद आहे तिचा. कसं का नाही, अधिपतीने तिला शोधायच्या आत आपण आपलं काम पूर्ण केलं पाहिजे. एकदा का ती आली का नाही का आपल्याला काही बी करता नाही येणार बघ. अगं चंचे एवढी मोठी स्वप्न दावू नकोस का मला? बर चल आधी आपण घरला जाऊ, बघू तरी तिकडे काय आग लागली ते. शेकत बसाय नको का आपल्याला? मम्मी लयच एक्साइट झालीस की ग तू. अगं मग होणारच की चंचे. अगं एवढे दिवस तिकडे थायलंडला होते, हाताला काय बी गावलं नाही ग. एवढे प्रयत्न केले म्या, काय बी झालं नाही. पर इकडं बघ की नुसतं बोलूनच समजा बघायला मिळतंय. आता ती मास्तरडी बघ, लई उडत होती ना व. आता अधिपती बघ तिचे पंख कसे छाटतोय ते. मम्मी मला बी बघायचीच आहे तिची वाट कशी लागते स्वतःच्या डोळ्यात. चल चल. अधिपती
चला निघा, चला निघा. अधिपती ऐक केलं जरा. अहो वडील आहेत ते तुमचे, तुम्ही त्यांना घराबाहेर काढताय, कळतंय का तुम्हाला? तुम्ही दोघींनी अजिबात मध्ये यायचं नाही. तो माणूस घरातून बाहेर गेला पाहिजे आत्ताच्या आत्ता. आमच्या आई साहेबांनी घरातनं बाहेर पाऊल टाकताना जेवढा त्रास झाला असेल तेवढा यासनी बी व्हायला पाहिजे. काय वाटलं असेल आमच्या आई साहेबांच्या मनाला? तुम्ही दोघी बाजूला सरका. ओ चला, तू बाहेर चला. प्लीज प्लीज ऐका ना. थांब अक्षरा, थांब. त्याला जे करायचं आहे ते करू दे आज. अजूनही याच्या डोळ्यावरची पट्टी निघाली नाहीये. ज्या बाईला आई मानतोस ना, ती बाई किती खोटी आहे हे अजून तुला कळलेलं नाहीये. मला ते कळलं म्हणून मी तिला बाहेर काढलं. अहो बस की, आता तरी बंद करा. बोलायचं नाही आमच्या आई साहेबांविषयी काही. अरे कधीतरी समजून घे. तुला वाटते तशी बाई नाही आहे ती. आमच्या आई साहेबांविषयी आता एक तुम्ही थांबलाय का? तुम्ही निघा. अधिपती प्लीज. ऐक ऐक माझ नक. आज्जे हात सोड, आज्जे हात सोड. अधिपती प्लीज शांत व्हा प्लीज. फार मोठी चूक करतोयस, मोठी चूक करतोयस तू अधिपती. आता कशाला गायवया करायला लागलाय? आमच्या आई साहेबांनी बी अशाच गायवया केल्या असतील ना तुमच्याबरोबर. ऐकलं का तुम्ही त्यांचं? मी कशाला ऐकू मग तुमचं? तुम्ही निघा. अरे मी जे केलं ते तुझ्याच भल्यासाठी केलंय, म्हणून ऐक माझं कधीतरी. भलं मी आमचं करणार. बर, मी बी या घराच्या भल्यासाठी जे करतो एवढं समजून घ्या. या घरातल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे आमच्या आई साहेबांनी जो माणूस त्रास देईल त्याची काय गत होते ते. त्यासनी जेवढा त्रास झाला तेवढा त्रास तुम्हाला बी व्हायला पाहिजे. तुम्ही निघा. अधिपती ऐका ऐका, शांतपणे ऐका. हे वडील आहेत तुमचे, ह्यांचं घर आहे, ह्यांनी सगळं उभं केलंय आणि तुम्ही त्यांनाच घराबाहेर काढताय. असं नका ना करू प्लीज. शांतपणे विचार करा. हेच सांगतात ना का कौतुक? हा, हे घर नाही मंदिर आहे, ह्याहून त्याहून. मग ह्या मंदिरातल्या आमच्या देवाला जर ह्यांनी बाहेर काढले, आम्ही कशाला ह्यासनी ठेवून घेऊ? तुम्ही निघाव. अधिपती ऐक केलं जरा. जरा शांतपणे बोल. ते काय म्हणतात त्यांचं जरा ऐकून तरी घे. मला आता कुणाच काय ऐकून घ्यायचं नाही. मी जे काय करतोय ते बरोबर करतोय. आणि आमच्या आई साहेबांवर ज्या माणसानं अन्याय केला ना, त्या माणसासंग ह्योच न्याय व्हायला पाहिजे. ओ तुम्ही सारखं बघा. अधिपती प्लीज ऐका. अधिपती प्लीज, तुम्हाला शपथ आहे आई साहेबांची. काय काय सांगायलीस? हा चालेल, ठेव फोन ठेव. ए अगं सांग की काय झालं? काय झालं म्हणून काय विचारती? अधिपती धिंगाणा करायला तिकडं. मोठ्या मालकासनी हाताला धरून घराच्या बाहेर काढायला येते. काय सांगायलीस? तुला कसं कळलं? आता आहेत आपले घरामध्ये हेर, त्यांनी सांगितलं मला. मम्मी म्हणजे बघ की, आता मावशीला घराबाहेर काढले आणि मोठ्या मालकासनी अधिपती बाहेर काढतात, म्हणजे आपल्याला रान मोकळं. वा चंचे वा. मास्तरडीला का नाही अधिपतीनं असंच घराबाहेर काढायला पाहिजे, मग खरी मज्जा येईल. चल 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 चल. तुम्ही शपथ सुटली म्हणा. नाही म्हणणार. शपथ सुटली म्हण. नाही म्हणणार. तुम्हाला शपथ आहे मॅडमची. इकडे या तुम्ही. इकडे या. तुम्ही का आडवे यायला लागलाय या माणसासाठी? तुम्हाला माहिती आहे ना व, यांनी आमच्या आई साहेबांना घरातून बाहेर काढलं आणि आमच्या आई साहेबांचं आमच्या आयुष्यात काय स्थान आहे तुम्हाला माहित नाही? मला माहितीये, मला सगळं माहितीये अधिपती. पण मला सांगा, आता बाबांना घराबाहेर हाकलून मॅडम परत येणार आहे का? आत येऊ नका तुम्ही. तुम्ही इकडे बघा, मी तुमच्याशी बोलतेय ना. मॅडम परत येणार आहे त्यांना हकलून? झालेली गोष्ट बदलणार आहे का? सांगा मला. हो, त्यांनी जे केले ते चुकीचंच आहे. मी त्यांना तेच म्हटले, तुम्ही विचारा हवं तर त्यांना. चुकीचंच केलेलं आहे बाबांनी. पण आता आपण मॅडमना शोधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ना. आता ती महत्वाची गोष्ट आहे ना. सांगा मला. आता जाणारा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे अधिपती. आपण जितका उशीर करू ना मॅडम तितक्या दूर जाणार आहेत आपल्यापासून. कळतंय का तुम्हाला? आपल्यातच भांडत बसायचंय का आपल्याला? मॅडमला शोधलं पाहिजे ना. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणते ते? आणि शोधून त्यांना इथं घरात घेऊन आलो तर काय पुढे काय? परत घेऊ माणूस इथं बसलेला आहे. कायम त्यांना पाण्यात बघणार माणूस. परत तेच सुरू होणार. दिवस रात्र भांडणं नाही ते बोलणार. पान उतारा. शांत व्हा.
पण ठीक आहे, एखादा माणूस आपल्याला नाही पटत, ठीक आहे की, पण त्या माणसानं आपल्या घरासाठी काय केलं, आपल्या पोरग्यासाठी काय केलं, एवढं तर विचारात घ्यावं, एवढी तर जाणीव ठेवावी. जाणीव शून्य माणूस आहे हो. त्यासाठी तर रिस्पेक्ट ठेवा त्या माणसाचा. 4 शब्द नीट बोलावेत. आम्हाला सांगतात आमच्या डोळ्यावर पट्टी बांधली. अरे तुम्ही तुमच्या डोळ्यावरची पट्टी काढा. शांत हो, शांत. आमच्या आईचा म्हणजे कधी चांगलं दिसलं का यांना? कायम राग राग राग. आदिपती ऐक की रे बाळ, सोड नाही हे समज. अरे सुनबाई म्हणते ते बरोबर आहे. आधी भुवीला शोधणं महत्वाचं आहे. हाय का नाही सांग बरं. अगं ते तर मी शोधणारच का आजी, मी काय ग बसत नसतोय. पण ह्यो माणूस जोपर्यंत माझ्या डोळ्यासमोर आहे का नाही, माझं डोसकं वट्ट थंड होत नाही बघ. मी तुला आत्ता सांगून ठेवतो बघ आजी. काय गरज होती आतापर्यंत या घराच्या 4 भिंतीच्या आधी भांडणं होती, आज बाहेर का काढलं तुम्ही घरातली त्यासनी? सांग. रस्त्यावर काढलं आमच्या आईसाहेबांनी. लाज वाटत नाही यांना? आणि आईसाहेब या घरात आल्यानंतर ह्यो माणूस मला इथे या घरात नको आहे म्हणताना याला हाकलणार आहे मी आता. शपथ सुटली म्हणा तुम्ही. मी नाही म्हणणार, आत्ताच्या शपथ सोडा. नाही म्हणणार. असं तुम्ही खूप मोठी चूक करताय. काय मी चूक मी काय करत नाही. या माणसाला इथनं हाकलून ना मी केलेली चूक दुरुस्त करणार आहे. तुम्ही फक्त शपथ सुटली म्हणा. अधिपती बाबांना घराबाहेर काढून तुम्ही त्यांच्यापेक्षाही मोठी चूक करताय. तुम्हाला कळत नाहीये. काय करत नाही मी. हे बघा, ऐका माझं, ऐका. तुम्ही आता चिडलेले आहात, तुम्ही शांत व्हा. खोलीत चला, शांतपणे विचार करा. आता आपण मॅडमना कसं शोधायचं याचा विचार केला पाहिजे. शोधायचं आता. पर तिला कुठे शोधणार? मी माझ्या समद्या वळकी पाळकींमध्ये फोन करून बघितलाय, पण तिचं काय बी पत्त्या नाही. मी त्यासनी तेव्हाच सांगत होते. तू गप की आता. शांत बस बघू. तुम्ही पण शांत व्हा. आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. पण काहीतरी होईल. मला माहितीये मॅडम सापडतील. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बाबा पण मदत करतील आपल्याला. त्यांची हो, मदत. त्यांच्या मदतीची गरज नाही. त्यांची मदत अजिबात नको आहे मला. आता तुम्ही शपथ घातल्या म्हणताना ग बसलोय मी, नाहीतर ह्या माणसाची ना सावली बी पडू दिली नसती मी या घरावर. ना अक्कल सुचली आणि गेलो तिकडं. कशाला गेलो? लई मोठी चूक झाली. मी इथं असतो तर 4 सुरूंची हिंमत झाली नसती. आई साहेब लई मोठी चूक झाली हो आमची. तुम्हाला सोडून गेलो आम्ही. आई साहेब म्हणजे सोडून नाही झालं. असं बसून चालणार नाही. पण काय वाटेल ते झालं तरी आत्ताच्या आत्ता शोधून काढलं पाहिजे त्यास. हा ओके बोल. काय झालं? काय पत्ता लागला? नाही रे बाबा, कोल्हापुरात सगळीकडे शोधलं त्यांना, कुठेच सापडलं नाही आणि कुणी पाहिलंही नाही त्यांना. हेच सांगायला फोन केला होता तुला. बघ हे सांगायला तू मला फोन करू नको. मी तुला काय सांगितलं? आई साहेब सापडल्या एवढंच सांगायला मला फोन करायचा. बाकी काय सांगायला फोन करू नको तुम्हाला. आत्ताच्या आत्ता मला ते सापडल्या पाहिजेत बघ ओमक्या. अरे बाबा तसं नाही, तू उगा शोधत बसशील म्हणून सांगायला फोन केला तुला. जाऊ दे सोड. तुमचीच चूक आहे. इथं घराकडे साधं लक्ष ठेवायला होत नाही रे ओमक्या तुला. आमच्या बापाला तुम्ही साथ दिली नसती तर ह्या फळाला आलं नसतं आत्ता. अरे भावा पण मला खरंच माहित नाही घरी काय झालंय, सांगशील का तू? मी खरं सांगतो ओमक्या, तुझ्या विश्वासावर गेलो तरी मी तुझ्यावर खरंच लई विश्वास ठेवला होता. मी इथं नाही म्हणल्यावर तुला विचारपूस करता येत नाही. आई साहेब म्हणजे घराकडे लक्ष ठेवता येत नाही. जे काय झालं ना त्याच्यात तुझी पण चूक आहे ओमक्या. तू मान्य कर. भावा हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. आपण कोल्हापूर आणि त्याच्या आसपासच्या सगळ्या गावांमध्ये शोध घेतलाय आणि मी लोकांनाही पाठवले त्यांना शोधायला. आपण अख्खा जग पालतं घालू, पण भुवनेश्वरी मॅडमना शोधून काढू. हा कुठे ना कुठेतरी सापडतील त्या. तू काळजी करू नको, आपण शोधूया त्यांना. हा सापडल्याच पाहिजेत एवढं ध्यानात ठेव तू. ठेव आता. चंचे, अगं ऐकलंस? आता अधिपती काय म्हणले? अगं मोठ्या मालकांची सावली बी न ग म्हण या घरावर. अगं मोठ्या मालकासनी घराबाहेर काढत होती ग ते. वय की मम्मी, बघ की पर दारापर्यंत आणलं ग त्यांना. बघ की ताईला यांनी घालिवलं. अगं पर
अधिपतीने मोठ्या मालकासनी जर घराबाहेर घालवलं असतं, या घराचं काय झालं असतं ग? आपण काय केलं असतं? वय की मम्मी, बघ की. बरं ग मम्मी, आता मावशी घरात नाही म्हणल्यावर आधिपतीसने असं खुळ्यावानी होणारच की ग. वय ग, दोघांचा एकमेकांवर लई जीव आहे बघ. अगं पंख कापलेले पक्षावानी फडफड करत होते ग. अहो मोठे मालक, अहो तुम्हासनी आत्या बी सांगत होती, चंची बी सांगत होती, तरी बी तुम्ही ताईला कशा पायी घराबाहेर काढलं? बघा की मोठे मालक, तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. आता अधिपतींचं डोसकं काय लवकर ताळ्यावर येत नाही. त्यांचा आधीच किती राग आहे तुमच्यावर, आणि त्यात आता तुम्ही असं केलंय. आणि बर का, कुणी बी किती बी समजवा अधिपतीसनी, पण अधिपती काय समजणार नाहीत. अहो कारण ताई म्हणजे जीव का प्राण आहे अधिपतींचा, आणि तुम्ही तो प्राणच घराबाहेर काढून टाकला हो. दुर्गे, अगं गप्प बस की. तुम्ही दोघी बी गप्प बसा. असं नाही वाटत आगीत तेल बघताय?